वाटलं रात्री रात्री कोण आवाज करेल 3 वाजता कोण मस्ती करेल आधी 3 वाजता आवाज. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत मित्रांनो, बरे आहेत ना. आता मी उठलो आहे, रेडी झालेलो आहे, आता चाललो आहे ऑफिसला. त्याच्यामुळे आता बघू तर नाश्त्याला काय केलंय, नाश्ता करून आपण निघूया तो ऑफिसला. नाश्ता 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 काय केला नाश्ता, खिचडी खिचडी. आईने आज नाश्त्यात आपल्याला साबुदाण्याची खिचडी बनवली आहे. तर आपला साबुदाण्याची खिचडी रेडी आहे. आता स्पून घेऊ. आज जरासा लेट झालं ऑफिसला. नाश्ता झालाय, आता उतरतोय खाली आणि चाललो आहे ऑफिसला. आज मोस्टली ऑफिसमध्ये असणार, पण जर मीटिंग शेड्यूल झाले तर आपण बाहेर जाऊयात. नाहीतर काय, आणि खूप दिवस झालेत मी जिमला नाही गेलो आहे. ऑलमोस्ट 1 वीक झालाय मी जिमला नाही गेलो. मी आता जाईन ट्रेनर मला विचारणार परत. बघू उद्या ट्राय करू, उद्या जाऊ आपण जिमला, ट्राय करू काय. स्पोर्टू कशी बघते बघ, स्पोर्टू आपली. दिस इज आवर स्पोर्टू. ही डिक्की लावली तेव्हापासून बरं वाटतंय, म्हणजे याच्यात हेल्मेट असतो. माझ्या याच्यात हेल्मेटच असतो त्याच्यामुळे. अच्छा, आपला हेल्मेट पण आहे. आता आपण निघूयात. ओके, तर आता माझी मी गाडी पार्क केली आहे. खूप मोठी पार्किंग आहे ठाण्यातली. ॲक्च्युअल सगळ्यात मोठी पार्किंग हीच आहे. मोठ्या मोठ्या गाड्या पण येतात बघा. आता तुम्ही पार्टी गेली बघा, खूप ॲक्च्युअली बघा किती मोठी पार्किंग आहे बघा. मोठी पार्किंग आहे ही, आणि ही एंट्रन्स आहे. टोटली अंडरग्राऊंड आहे, टोटली अंडरग्राऊंड आहे. मी जेव्हा हे एक्सप्लोर केली तेव्हा बोललो आता ही इकडेच पार्किंग करणार, आणि स्वस्त पण आहे, 30 रुपये तिकीट ठीक आहे. Sipping brew, meditate, got him serenaded with the wordplay, inspired by some old school, oh good, levitate, I'm another planet, flowing like my faucet's failing, make you wanna drown in it, breathe out too. थापलो भाई नुसता. कंपनी छोटा छोटा क्लायंटची कंपनी सगळं थापलो मी. बापरे, थोडा लांब. मला वाटतं तिकडेच आहे पार्टी कुठेतरी. नंतर बघितलं की ते ऑफिस नाही, दुसरं ऑफिस आहे. मला तिकडेच चाललो आहे. तर गरमी एवढी आहे नुसतं चायला. चला हे आपण आटपू फटाफट, मग निघूयात घरी. अरे ओ माहिशी काय बोलतोय, म्हणजे काय बोलतो म्हणजे चांगलं बोलतोय, बट मला ते सुट होत नाही. ते अंकल वाईब्स येतात ना. अच्छा, माझे काय फॉलोअर बोलतात की मी म्हातारा दिसतो. खरंच म्हातारा दिसतो का मी? जैन स्वीट्सकडे, आणि तिकडे मी मँगो लस्सी ट्राय करतो. मँगो लस्सी बघा, मँगो लस्सी. इकडे आलो मी, जैन स्वीट्स अँड भेलपुरी, कांदिवलीमध्ये. वन ऑफ द बेस्ट लस्सीज, बेस्ट भाई. याच्यात ॲक्च्युली पूर्ण आमरस थोडा होता आणि लस्सीचं दही होती, आणि त्याच्यामध्ये क्रीम टाकली होती. एक नंबर. म्हणजे थोडासाच कप होता, बट 80 रुपीज आय थिंक सो वर्थ, कारण की आंबे पण महाग आहेत. बट बेस्ट होतं भाई, बेस्ट. मला असं याच्या पहिले कधी वाटलंच नाही की मी असं मँगो लस्सी खाल्ली आहे. एवढी भारी मँगो लस्सी होती. कांदिवलीला जर तुम्ही आलात तर जैन स्वीट्स किंवा जैन लस्सी ही ट्राय करा. एक नंबर. म्हणजे अजूनही मला पाहिजे होतं, पण 80 रुपयाला आहे. थोडंसं एक थोडंसं पॉकेट बघून खर्च करा. माझ्याकडे तेवढे होते, मी टाकले. जास्त खर्च नाही करू शकत मी, पगारावरती आहे ना. ठीक आहे, चलो. नौटंकी खूप झाली, आता घरी जायचं आहे. ट्रेन आली आहे, पण AC ट्रेन आली आहे. मला लोकल ट्रेन पकडून जायचं आहे. भाई एवढी पब्लिक असून मी आय कॅन ब्लॉग. कोणाला घंटा फरक पडत आहे गाईस, तुम्ही करा सांगा. तुम्ही सगळे करू शकता ब्लॉग, कोणाला घंटा फरक पडत नाही. एक माणूस बघत नाही माझ्याकडे. इट इज सो गुड. आणि आपण उगीच घाबरतो की जग आपल्याला जज करेल. कोण जज नाही करत. इट्स ऑल गुड ब्रो. ओके गाईस, आता घरी परत आलो आहे फ्रॉम द क्लायंट व्हिजिट. तुम्ही बघू शकतात काय त्रासलेलो आहे.
केस उभेत, शर्ट बघा फुल टपोरी. आता घरी जाऊन बघू काय होत आहे. बाय द वे मी ऑलमोस्ट 1 हफ्ता झालाय जिम नाही केलाय. मग जिम तर झालंच आहे आणि वरतून लस्सी खाल्ली. असे जेवण खातोय ना बाहेरून, तर सांगू फुल असं कॅलरीज असं घेतोय आतमध्ये आणि मग असं काढेल. आता घरी पोहोचलोय, बघू आता कसं काय, कोण आहे बाहेर पण आवाज करते. चला. वेलकम सर. थँक्यू. यू आर वेलकम. आणि काय सेटटॉप बॉक्सचा काहीतरी इश्यू आहे, डाउनलोड होता आहे तर तरी तो 98% आहे. होतच नाही. तुझ्या नशिबात काय टीव्हीचं काय आहे वाटत ना. धम धम रात्रभर जागा आहे मी. त्याच्यासाठी एवढा आवाज येतो वरतून. कोण आहे काय मी? कोणाला माहिती, म्हणजे वरचे हिला हॉरर शो वाटलं. रात्री रात्री कोण आवाज करेल? 3 वाजता कोण मस्ती करेल का? आधी 3 वाजता आवाज. हा आता 3 वाजताची गोष्ट आहे ही. म्हणजे वरच्या घरात भूत आहे. भूत नाहीये. आता मला सांगा. ते त्यांचे पूत आहेत. नाही ते ठीक आहे. कुठं जेव्हा आपण कल्याणला राहायचो त्यांना किती त्रास होतो आणि मोहनाचं होतो तेव्हा कसं वाटायचं त्यांना. त्यांनी एवढं काय आपण रात्री नाही कधी केलंय रात्री कधीच नाही. आम्ही भावंडाने सगळं केलंय. आम्ही जेव्हा दिवाळीला होतो ना सगळं केलं ते ते. ठीक आहे कधीतरी, पण असं यांचा नेहमीच आवाज येतोय. नेहमी आवाज येतोय म्हणजे रेग्युलर आवाज येतो. काल तर खूपच झालं अतिरेक. आहे चपाती, वरण, भात आणि अजून आई काय करत आहे आपण बघूयात. ओ पप्पा काम करत आहेत पहिल्यांदा. आई तेल काढते. ओ गाईस, भजी इज गोइंग ऑन. भजी तेल होता. आई थोडी मेहनती काय आहेस आई? आज आई एवढा 0.05 डेसिबलवरती कशी बोलतेस तू? नाही तुझा आवाज रोज पर्यावरती असतो. काय बोलला? कोणकोणते मॅनिमल्स गायब झाले होते त्यांचे आवाज काढा ना. सगळ्यांचे आवाज काढा. डायनासोर मॅमल होता. अंडे देतो डायनासोर. एवढा मोठा प्राणी डायनासोर रेप्टाईल. हा एवढा मोठा प्राणी आणि मॅमल लवकर असं का? क्रोकोडाईल कुठे आहे? अंडे देतो. डायनासोर खूप मोठा. अरे वाढायला घ्या ना तुम्ही. काय घरी येऊन करतात का तुम्ही कामावर झाल्यानंतर? तुमचं ईश्वराने तुला जी एनर्जी दिली आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन कर. मी तेच करतोय, तुम्हाला सांगायचं काम. बसायचं मारायचं बस झालं. बिलकुल नाही, शांत व्हायचं. माझा आवाज वाढवायचा नाही. तू नेटफ्लिक्स बघत होतास मग त्यामुळे आईला किती मानसिक त्रास झाला. तुमचा टीव्ही झाला तर माझ्या थोडी आहे. तिचा जीव हे करत होते, ती सिरियल तिला बघायला मिळाली नाही. कळलं? आता काय बघते तेच चालू. डेस्टिन्ड विथ यू. आज तू मानसिक अन्याय केलास आईवर. काय? तिचा नेटफ्लिक्स तू चालू केलास. बिलकुल नाही. मग खूप चुकीचं. गाईज मी असं कधी करत नाही. मी माझा नेटफ्लिक्स वापरतो. आई मी असं करतो. हे जेनजी तुम्ही आधुनिक युगातले जेनजी आहात. जेनजी बघ आता किती चेहरा बघ किती मानसिक त्रास झाला तिला. ते बघायला नाही मिळालं तर पाणी झालं. घाम निघतंय किती पाणी आहे. अरे घाम येतोय. गरम किती होतं. मग ते खिडकी बंद करा. एसी लावला की त्रास होतो. होईल. खिडकी बंद करा. मेसी लावतो. एसी लावला पण त्रास होतोय. आता वाढायला घ्यायचं का जेवण? तुम्ही कधी वाढता जेवण? कधीच वाढत नाही तुम्ही जेवण. कधी बघितलंय? तू लहानाचं मोठं असंच झालं. नाही मला कधी वाढलं जेवण? नेहमीच. मला कधी नाही वाढलं जेवण. अरे वाढायला घेतलं. अरे आज माझ्या वडिलांनी पहिल्यांदा जेवण वाढायला घेतलंय. अशी खुशी रोज देव आनंद. ते पण मी आणू. सगळं आणता येत नाही का तुम्हाला? सगळं तुम्हाला स्टार्टपासून शिकायला लागतं काय? हे घ्या. ह्याला काय म्हणता? आणि चटणी वाटताना काय म्हणतात? चटणी वाटत त्याला काय म्हणतात? चाट्या. गरम गरम भजी तळतायत गाईस.
आणि तुम्हाला वाटत असेल की भजीत मीठ का कमी नाही आहे, त्याचं कारण आईचे घाम. बोलून द्यायची. किती वय त्याचं? हा वय किती आहे? वय काय असू दे, हुशार तुमची जास्त आहे ना, डॉक्टर येतो. जर डॉक्टरनी सांगितलंय की आईला मत द्यायचं नाही तरी पप्पा बोलतात मत द्या. अरे खोकला येतोय ना तर मग काय झालं, पण डॉक्टरने सांगितलंय की नाही पाहिजे तर असं असं तंतोतंत तुमचं होमिओपॅथिक आहे, होमिओपॅथी तुमच्याकडे ठेवा. आता कोण आला भाई? आज वरण भात केलाय, भाजी केली आहे, चपाती आहे, दुपारची भाजी. हे पप्पांचं तॅट आहे, कारण पप्पाने सुरू केलंय जेवण, एकत्र खात नाही, पप्पांना सवय नाही आहे. आणि आई आमची आली आहे भाजी घेऊन, खोकाडी आई आमची खोकाडी. तिने पण तेच सगळं तिला वाढलंय, पण तरी ती सगळं जेवणार नाहीये. मला एवढं वाढलं का असं बोलणार ती. बरोबर, बोल. चपाती दे मग. आई हे तर ह्याच्यामध्ये पण काळेच येतात. फोनमध्ये तुम्ही काळेच येतात, पूर्ण फुल काळे येतात. मला वाटलं रिअल लाईफ काळे आहेत तुम्ही. चलो गाईस, लेट्स गो ईट इट. जेवण करायचंय. आई बाप्पी तर जेवण नाही करता येणार मला. हे बाप्पी द्या बाबा, तुम्ही बाप्पी द्या. बाप्पी शी घाण होती बाप्पी, एवढा खास नाही बाप्पी. ओके गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, करा, इच्छा असेल तर करा. बाय.